नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ सकाळ. आणि मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आहे, चहा वगैरे पिली आहे, नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना मला कैरीचं चटणी बनवायची होती, तर तीच मी बनवायला घेतली होती. मी पहिल्यांदाच ट्राय करते. त्याच्यासाठी ना मी एक कैरी कट करून घेतली होती, सोबत मी कांदा कट करून घेतला होता. मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी, कांदा, मिरची, लसूण, तिखट, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलं होतं. आणि त्यालाच फोडणी टाकायला मग मी तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकला होता. ते गरम केलं आणि ते जे मिश्रण होतं ना त्याच्यामध्ये ती फोडणी टाकायचं होतं. मग तेल गरम झाल्यानंतर मग मी ते जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये ती फोडणी टाकून दिली. आणि खरं सांगते, हे खूपच जास्त मस्त लागत होतं आणि मी भातासोबत खाल्लं होतं. तुम्ही पण एकदा खरंच ट्राय करा, खूपच छान होतं हे. आणि मी त्या दिवशी सांगलीला डीमार्टला गेले होते, तर तिकडून मी हे लोणच्याचं एक पॅकेट आणलेलं आहे, ज्यामध्ये 3-4 प्रकारची लोणची आहेत. आणि हे मला स्वस्तामध्ये पडलं होतं आणि मला ट्राय करायचे होते, म्हणूनच मग मी ते पॅकेट घेऊन आली होती. घरात अशीच निवांत बसले होते आणि नंतर चेहऱ्याकडे बघितलं तर वाटलं की कसला हा चेहरा झाला, म्हणून मग मी पॅक घरीच केला आणि तो मी चेहऱ्याला लावून घेतला होता. आणि अचानक भयानक आमच्या मुलींचं ठरलं की आपण छोटीशी पार्टी करूयात. मग म्हटलं की आता काय करायचं, तर अचानक काही अवेलेबल नव्हतं, म्हणजे चिकन वगैरे तर आमच्या इथे सांगावं लागतं, मगच ते मिळतं. मग म्हटले की जास्त काही नाही, मॅगीची पार्टी करूयात. म्हणून मग फटाफट भरपूर अशा मॅगी आणल्या. आणि नंतर मग मॅगी वगैरे आणल्यानंतर मग ह्या मुलींना कामाला लावलं. आणि या मुलींना कामाला लावलं, कांदा, टोमॅटो, मिरची जे काही असेल ते कट करायला सांगितलं. आणि नंतर मग आम्ही फोडणी दिली मॅगीच्या मसाल्याला. त्याच्यानंतर मस्तपैकी मॅगी वगैरे केली आणि मॅगी खूपच छान झाली होती. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केलेली आहे. आणि मला ना असं सगळ्यांसोबत खायला खूप जास्त आवडतं, म्हणजे मित्र मैत्रिणी वगैरे असं काहीतरी पार्टी वगैरे करणं वगैरे मला जास्तच आवडतं. असो, मॅगी मस्त झालेली आहे आणि तुम्हाला या सगळ्यांच्या एक्सप्रेशन्सवरून कळायलाच असेल. रात्री पोट भरला होता तरीसुद्धा भावाने येताना ना मोमोज आणले होते आणि रात्री तेच खाल्ले.